नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, भारतीय जनता पक्षाचं जहाजच म्हणावं लागल. म्हणजे भारतीय जनता पक्ष हा खरंच बुडेल का? म्हणजे सध्या भाजप विरोधामध्ये एवढी लाट पसरलेली आहे, प्रचंड अशी लाट पसरलेली आहे भाजप बद्दल. मग आता हे एकनाथ शिंदे नेमकं करणार काय? आता भारतीय जनता पक्षाची जर सत्ता गेली देशातली 2029 ला, आता सध्या भाजपचं बुडतं जहाज आहे असं म्हटलं जातंय लोकांकडनं. मग एकनाथ शिंदेना पर्याय काय? एकनाथ शिंदे काय करतील? तर एकनाथ शिंदेचं शिवसेना पक्ष चिन्ह याबाबत जे सध्या सुरू आहे, सुप्रीम कोर्टामधली याचिका आता 2 तारीख दिलेली आहे, 2-4 दिवसांनी म्हणजे ह्याचा निकाल सुद्धा होईल. आणि भाजपचं बुडतं जहाज कसं? तर RSS ला अमेरिकेत सुद्धा विरोध झालाय, कॅनडामध्ये विरोध झालाय. लोक भारतीय जनता पक्ष म्हटलं की लोकांच्या मनात तिरस्कार वाढलेला आहे. त्यात अमेरिकेसारख्या देशामध्ये RSS ला विरोध झालाय, आतंकवादी संघटना आहे म्हणून जाहीर करा असं मागणी केली. का? तर ते अल्पसंख्याक समुदायावरती हल्ले करतात आणि हल्ला करणं हा आतंकवादीच आहे असं काहीच अमेरिकेमध्ये मत आहे, कॅनडामध्ये मत आहे. भारतात सुद्धा तसंच झालंय. आता भारतात सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि RSS ह्या संघटना अल्पसंख्याक समुदायावरती हल्ले घडवून आणतात. जसं की मुस्लिम, ख्रिश्चन, दलित, बौद्ध ह्या लोकांवरती हल्ले घडवून आणतात. असं हे अमेरिकेच्या एका संस्थेनं त्याचं हे केलेलं आहे. तर नेमकं एकनाथ शिंदेचं काय होईल आता पुढं? भाजप कसं बुडतं जहाज आहे, मग शिंदेना पर्याय काय? या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की नेमकं देशामध्ये काय सुरू आहे. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. भारतीय जनता पक्ष हा 2014ला देशामध्ये सत्तेत आला. त्यानंतरचं देशामधलं जे वातावरण आहे हे कसं बदलून गेलं हे आपण वारंवार बघतो. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची देशामध्ये राज्यामध्ये युती झालेली आहे. एकनाथ शिंदेना तयार केलं म्हणजे भारतीय जनता पक्षानंच तयार केलेलं आहे. आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली, तो सगळा आपण इतिहास पाहिलेला आहे. त्या अगोदर आपण RSSच्या विरोधामध्ये आंदोलन, म्हणजे भाजप आणि RSSच्या विरोधामध्ये आंदोलन कुठं कुठं होत आहेत ते सुद्धा बघू आपण. ऑगस्ट 2026 बघा, RSS आणि भाजप म्हणजे भाजपच्या विरोधात आंदोलन केलं म्हणजेच RSSच्या विरोधात आंदोलन आहे असं एकंदरीत आपल्याला दिसतंय. तर दिल्लीच्या जंतर मंतरवरती 2026ला युवकांनी आंदोलन केलं आणि हे सर्वात मोठं आंदोलन घडलं. आणि या आंदोलनामध्ये पेपर लीकचा मुद्दा, रोजगाराचा, बेरोजगारीचा, सरकारची उदासीनता ह्या सगळ्या मुद्द्यांवरती जे आंदोलन झालं हे भलं मोठं असं आंदोलन झालं. आणि या आंदोलनानं भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष अक्षरशः बॅकफुटवरती गेलेले आहेत. आज सध्या देशामध्ये भारतीय जनता पक्षाबाबत आणि मित्र पक्षांबाबत भारतीय जनता पक्षाच्या प्रचंड चीड अशी निर्माण झालेली आहे. पुणे या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे सध्या, आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्याला पाठिंबा सुद्धा दर्शवलेला आहे. तर देशाच्या विविध भागामध्ये युवकांचं आंदोलन सुरू आहे आणि प्रभावीपणे आंदोलन सुरू आहे. आणि ते आंदोलन भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये सुरू आहे. तर हे आंदोलन म्हणजे भाजप आणि RSS साठी गंभीर संकेत आहेत राजकीय. त्यांनी आता तरी सुधारलं पाहिजे. त्याचबरोबर न्यूयॉर्कमध्ये RSS प्रमुख मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला सुद्धा विरोध करण्यात आलेला आहे, निदर्शनं करण्यात आलेले आहे तिथं. त्याचबरोबर कॅनडामध्ये सुद्धा विरोध करण्यात आलेला आहे. मात्र आता तिथं जे विरोध करणारे जे लोक आहेत, काय भारतीय आहेत, काय अमेरिकी नागरिक आहेत, की बाबा ह्यांना विरोध करा, येऊ देऊ नका देशात, असं काहीच. आता त्याचे व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओ सुद्धा दाखवतो. आता काही प्रमाणात म्हणजे
मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी वाढली देशभर, हे तितकंच खरं आहे. आता तरुणांमध्ये परीक्षा व्यवस्था, रोजगार, भ्रष्टाचार आणि सरकारच्या उदासीनतेबाबत नाराजी सध्या तरी दिसत आहे. जुलैच्या आंदोलनानंतर केंद्रीय जे शिक्षण मंत्री होते धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्या राजीनाम्यामुळं सरकार हे बॅकफूट वरती आलेलं आहे. पण दुसरीकडे RSS ची जोडणी बघा, जानेवारी ते जुलैच्या दरम्यान 1.23 लाखाहून अधिक लोक, बघा आता हे जे आपण म्हणतोय आंदोलन आहे जोरदार सुरू आहे, मात्र तरी सुद्धा लोक RSS मध्ये जाण्यास इच्छुक आहेत. बरीच लोक त्यांना RSS मध्ये का जात आहेत हेच त्यांना का कळत नाही, अशी सुद्धा स्थिती आहे. आणि सध्याचं चित्र असं आहे देशामध्ये की बीजेपीच्या विरोधामध्ये बरीच नाराजगी देशामध्ये पसरलेली आहे. आता हे भारतीय जनता पक्षाचं झाला हा इतिहास सगळा. म्हणजे भाजप बद्दल लोक कशी नाराज आहेत, किती लोक नाराज आहेत ते मी तुम्हाला सांगितलं. त्याचबरोबर दुसरं एक तुम्हाला दाखवतो की RSSच्या कार्यक्रमाला सध्या अमेरिकेच्या न्यूयॉर्क मध्ये जोरदार असा विरोध होतोय. तर ते एक मी तुम्हाला दाखवतोय. इनके लोग बैठ गए हैं. आता हे भाजपा के और संघ के स्वामी शंकराचार्य है का? चोरी हो रही है, सब जगह चोरी हो रही है. अरे भाई, हर मंदिर में, आप बद्रीनाथ की बात उठा रहे हैं, हर मंदिर में जहाँ जहाँ सरकारी व्यवस्था हो गई है, जहाँ जहाँ इनके लोग बैठ गए हैं भाजपा के और संघ के, वहाँ चोरी ही हो रही है, सब जगह चोरी हो रही है. जहाँ जहाँ इनके लोग बैठ गए हैं. हे संघावरती आरोप है. हमारे पास हॉस्पिटल्स नहीं है तो क्या हुआ, मंदिर तो है ना, एक्टिविस्ट है तो क्या हुआ, रेपिस्ट तो बेल पे है ना, भारत की जनता भूखी मर रही है तो क्या हुआ, मोदी जी के पास 80,000 के मशरूम तो है ना, मुसलमानों को मारा जा रहा है तो क्या हुआ, हिंदुत्व तो मजबूत हो रहा है ना, हिंदू को हिंदू कोई नहीं समझा तो क्या हुआ, वोट के टाइम पे तो आप हिंदू है ना, बुलडोजर चलवाकर जमीनें खत्म करती जा रही है तो क्या हुआ, सारी जमीनें अडानी अंबानी को तो बेची जा रही है ना. हे असं मजाक उडवलं जाते आता सध्या भारतीय जनता पक्षाचं. जिकडे जाईन तिकडं हे जे आपल्याला जे बघा बिहार मधलं हे आंदोलन आहे, मेडिकल आंदोलन आहे डॉक्टर लोकांचं, हे सुरू झालेलं आहे देशभर भाजपच्या विरोधामध्ये. बघा तुम्हाला दुसरं एक दाखवतो. आता लहान लहान मुलं भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये उठलेले आहेत. आता जनजीचं आंदोलन सुरू होतं, आता जन अल्पाचं आंदोलन सुरू आहे. छात्र का माथा फट गया आज. हाँ, उसी लिहाज हम पूछना चाहते हैं एसपी साहब से कि आदेश किसने दिया था. ये माथा फट गया छात्र का. आपको जवाब नहीं मिला? नहीं, एसपी साहब ने सीधा अपने पुलिस को मुझसे पकड़वा दिया, पर मैंने तब पर भी सोचा कि एसपी साहब से मिले, पर एसपी साहब भी भाग गए. आप अकेले आए हो? हाँ, हमको ये बात डीएम साहब से भी जाके पूछेंगे कलेक्टरिएट. बघा हे लहान लहान मुलं सुद्धा आंदोलनात उतरलेले आहे देशभर. जवाब चाहिए. हम इसीलिए पुलिस को पकड़े. बघा हे सगळं चालू आहे. आणि ब्रिटनचे पूर्व पंतप्रधान मोदी को लेकर बघा खुलासा कर रहे थे. अब एक और नई वीडियो सामने आ गई है जहां पर ब्रिटेन के पूर्व प्रधानमंत्री बघा हे बोरिस जॉनसन ने नरेंद्र मोदी को फट्टू कह दिया है. ये है हमारे विश्व गुरु की विश्व नीति. जहां आता हे सगळं सुरू आहे देशभर. आता हे जर असं सुरू असेल सगळं, तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे. आता तुम्हाला ह्याचं दाखवतो लोक काय म्हणतात बघा. बड़ा दुर्भाग्य रहा कि हमने जो है 3 बार मोदी जी को वोट दिया और तीनों बार जो है विधानसभा में भी बीजेपी को ही वोट दिया. पर वास्तव में अब लग रहा है कि कितनी बड़ी गलती की हमने. ये तो सांपों को दूध पिलाने वाला काम किया हमने. इतना ज्यादा दुर्भाग्य देश का कभी नहीं रहा होगा जितना बड़ा दुर्भाग्य अभी देश देख रहा है. आप देखिए, देश का प्रधानमंत्री जो है भाषण में कह रहा है कि बदला, अगर वो लोगों को मौका मिलेगा तो बदला लेंगे कि नहीं लेंगे. क्या मतलब दंगा कराना चाहते हो देश में? बड़ा दुर्भाग्य रहा कि म्हणजे ही परिस्थिती सध्या आता देशामध्ये सुरू आहे. तर बघा आता भारतीय जनता पक्षाची नाव नैया डूबने की ओर आहे और एकनाथ शिंदे अभी क्या कर रहे हैं. म्हणजे एकनाथ शिंदे काय करतायत हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर
एकनाथ शिंदेचं 2022चं जे बंड होतं आणि त्यांच्या केसचं जो सध्या टर्निंग पॉइंट आलेला आहे त्याचा तुम्हाला मी घटनाक्रम सांगतो. कपिल सिब्बलांनी मांडलेला, म्हणजे ती केस विरोधात जाणार आहे. आता भाजपचं सुद्धा आपण त्याच्यावरती सुद्धा पुढे जाऊन अजून चर्चा करणार आहोत की बघा 20 जून 2022 रोजी विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतला अंतर्गत मतभेद उघड झाला आणि त्यानंतर 21 जूनला एकनाथ शिंदे हे 15-16 आमदाराला घेऊन गुवाहाटीला पसार झाले होते. आता शिंदे यांच्या सोबत त्यानंतर 40 आमदार जुळले, म्हणजे हळूहळू 16चे 40 झाले. भारतीय जनता पक्षाने दबाव टाकला, तुम्ही जर नाही गेला तर तुमच्या मागे ईडी लावू, बीडी लावू, शिरी लावू, मागणं बीडी अशी पिटवू म्हणले. म्हणून ते घाबरून पळून गेले. तर 40 आमदार जवळपास झाले आणि शिंदे गटाची मुख्य मागणी होती की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडी सोडून भाजप सोबत सत्तेत या. ही फक्त काही नावाला बातमी होती, मागणी होती, असं काही नव्हतं. आता उद्धव ठाकरेंनी बघा सर्वोच्च न्यायालयाने बहुमताच्या चाचणीला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी 29 जून 2022ला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि फ्लोर टेस्ट झाली नाही त्या काळामध्ये. त्यानंतर बघा एकनाथ शिंदे 30 जून 2022ला मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री ते झाले आणि उपमुख्यमंत्री देवाभाऊ झाले. आता सर्वोच्च न्यायालयाने नंतर बघा काय म्हटलं ते सुद्धा बघू. 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावरती महत्वाचा निकाल दिला होता. म्हणजे कुठला आमदार अपात्रतेचा दिला बरं का. न्यायालयाने तत्कालीन राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावण्याचा निर्णय कायद्याच्या दृष्टीने चुकीचा ठरवला. मात्र उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून राजीनामा दिल्यामुळं न्यायालयानं त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करू शकत नाही असे स्पष्ट झाले आणि आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षाकडे गेला. म्हणजे उद्धव ठाकरेंनी घाईगडबडीत राजीनामा दिला. त्यामुळे कोर्ट म्हणलं की आम्ही तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्री करू शकत नाही तुम्ही राजीनामा दिल्यामुळं, आणि राज्यपालाने तो स्वीकारला बी लगेच. आणि आता पुढे जाऊन ह्या आमदार अपात्रतेचा सुद्धा केस सुरू आहे. आणि दुसरी केस काय सुरू आहे, शिवसेना कोणाची बघा. 2023 मध्ये शिंदे गटाला नाव शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं गेलं, हे निवडणूक आयोगाने दिलं पार्सलिटी करून. आता त्यामुळं 2 वेगवेगळी चिन्ह झाली. ठाकरे गटानं मशाल घेतली, एकनाथ शिंदेकडे धनुष्यबाण गेला. आता ही सगळं कोर्टामध्ये सध्या सुरू आहे. 2026 मधला हा संघर्ष पूर्णपणे संपलेला ना, आता संपेल हे एवढ्या ह्याच्यात बघा. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या आमदारांना थेट अपात्र ठरवण्याची मागणी नाकारताना न्यायालयाच्या विधानसभा अध्यक्षांची जी भूमिका आहे स्वतः घेऊ शकत नाहीत असे स्पष्ट केलं होतं. तर 2022चं जे बंड आहे, उद्धव ठाकरेंचा सरकारचा राजीनामा आणि फडणवीस सरकार, शिवसेनेचा नाव चिन्ह, सत्ता संघर्ष. आता कपिल सिब्बलांचं जे काय युक्तिवाद होता कपिल सिब्बलांचा, तो सुद्धा आपण बघू. आणि त्यानंतर भाजप अल्पमतात हळूहळू येत राहिलेला आहे. भारतीय जनता पक्षाने जे काही खासदार फोडले, आमदार फोडले, आता ह्या सगळ्या आमदार खासदारांच्या मनात चलबिचल तयार झालेली आहे की बाबा आपण तर गेलोय, आता हे 6 खासदार तर 5 धरण बसले 6 खासदारांची. आपलं राजकीय करिअर आता धोक्यात आलंय, म्हणजे भाजपची बुडती नाही आणि त्याच्यामध्ये आपण जाऊन बसलोय, आपण बी डुबणार आहे त्यात. असं आता ह्यांची परिस्थिती झालेली आहे. त्या ममता बॅनर्जीचे 20 खासदार फुटले, त्यांची सुद्धा तशीच परिस्थिती झालेली आहे की त्यांना सुद्धा आता वाटायला लागलेला आहे की याला नसतं फुटलो तर बरं झालं असतं. काही मोकळ्यात आपण फुटलो, कारण आता भाजप विरोधात संतापाची लाट तयार झाली, म्हणजे आपला ह्याच्यात आता काय टिकाव लागणार नाही, असा काहीसा भ्रम आता ह्या सगळ्यांचा झालेला आहे. असंच म्हणजे जे आता बघा एवढ्यात एक आमदार खासदार फुटला नाही ना, कार्यकर्ता फुटला नाही. त्या बिहारमध्ये तर एक नेता फुटला आणि भाजपमध्ये गेला, त्याच दिवशी त्याला लोकांनी पडो मारला. म्हणजे अशी स्थिती सध्या झालेली आहे. तर कपिल सिब्बल यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत ते सुद्धा आपण जरा थोडे बघू. राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष वेगळा आहेत. सिब्बलांचा सर्वात महत्वाचा युक्तिवाद हा आहे. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षांनी त्याच टायमाला ह्यांना बघा त्यावेळेस सुद्धा विधानसभा अध्यक्षाला कळलं नाही विधानसभा विधिमंडळ वेगळं आणि राजकीय पक्ष पॉलिटिकल पार्टी वेगळी असं कळलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांनी तो शिवसेना एकच मानली आणि त्याचा 10व्या सूचीनुसार पक्षांतर बंदी कायदा जो आहे त्याची ती मूळ तत्व आहे त्या तत्वांच्या विरोधामध्ये निकाल दिला, हे त्यांनी तिथं सांगितलं. आणि फक्त आमदारांची संख्या
संख्या जास्त झाली म्हणून पक्ष बदलला असं होऊ शकत नाही. शिब्बल यांच्या मते 40 आमदार एका बाजूला गेले म्हणून तेच शिवसेना पक्ष झाले असे मानता येणार नाही. आमदार हे ज्या राजकीय पक्षाच्या चिन्हावर निवडून आले त्या पक्षाशी संबंधित असतात असं सुद्धा मुद्दा मांडलाय. तर शिंदे गटाचे 2022 मधील वर्तन आणि पक्षांतर दर्शवते. शिब्बल म्हणतात की सुरतला जाणे, पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहणे, नवीन मुख्य प्रतोद नेमणे, गटनेता निवडणे आणि पक्षाच्या नेतृत्वाला आव्हान देणे या घटनांचा आधार घेतला. त्यांच्या मते ही केवळ अंतर्गत नाराजी नव्हती तर ही मूळ राजकीय पक्षापासून दूर जाण्याचा प्रकार होता असं शिब्बलांनी म्हटलेलं आहे. म्हणजे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की बाबा एकनाथ शिंदे यांची मुख्य पक्ष नेतापदी निवड करण्यात आली, जे घटनेतच पद नाही त्या शिवसेनेच्या. आणि मुख्य नेतापदी निवड केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी मुख्य प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची निवड केली. हे सुद्धा बेकायदेशीर झाले. म्हणजे शिवसेनेच्या घटनेमध्येच जर मुख्य नेतापद नाही तर तो मुख्य नेतापद झाला कसा आणि त्यानंतर ते निवडलं कसं, म्हणजे हा सगळा घटना पेच झालेला आहे. तर पक्षांतर घटनात्मक संरक्षण देता येणार नाही, शिब्बल यांनी असाही मुद्दा मांडला. आणि जर अशा प्रकारे आमदारांचा गट मोठा पक्ष गट झाला आणि तो जर पक्ष ताब्यात घेऊ शकतो आणि त्याला जर कायदेशीर मान्यता मिळू शकते तर पक्षांतर बंदी कायद्याचा उद्देशच निष्फळ होईल असे हे त्यांनी म्हटलेलं आहे. आणि लोकशाहीसाठी हे घातक आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही आक्षेप घेण्यात आलेला आहे. शिब्बल यांनी 2018 मध्ये शिवसेनेने स्वीकारलेले पक्ष घटनेचा निवडणूक आयोगाने योग्य पद्धतीने विचार केलेला नाही. म्हणजे 2018 मध्ये उद्धव ठाकरेंची जी निवड झाली त्या निवडी वेळेस जी घटना म्हणजे हे केलेली होते ते त्याचा आधार घेतला नाही असं काहीसं मत हे उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी मांडलेलं आहे. त्याचबरोबर आयोगाला पक्ष संघटनेची वैधता अशा प्रकारे ठेवण्याचा अधिकार नाही. बहुमत आमदारांचे आहे म्हणजे पक्ष हे त्यांचाच आहे हा निष्कर्ष काढणं काहीसं चुकीचं आहे असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. सिब्बल यांनी कोर्टामध्ये जोरदार असा युक्तिवाद केला आणि या युक्तिवादामुळं एकनाथ शिंदे यांची दांडी उडणार असंही एकंदरीत आपल्याला दिसतंय. 19 ऑगस्ट 2026 च्या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांचा जो युक्तिवाद होता, युक्तिवाद संपल्यानंतर न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी महत्वाचा प्रश्न उपस्थित केला. जर विधानसभा अध्यक्ष यांचा निर्णय चुकीचा ठरला तर सुप्रीम कोर्ट स्वतः शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवू शकते का असा सुद्धा प्रश्न जयमाला बागची यांनी केला आणि की हे प्रकरण पुन्हा अध्यक्षांकडे पाठवावे लागेल असं सुद्धा म्हटलं गेलं. 20 ऑगस्ट सुप्रीम कोर्टामध्ये स्पष्ट केले की न्यायालय स्वतः विधानसभा अध्यक्षांची भूमिका थेट आमदारांना अपात्र ठरवण्याचा आदेश देऊ शकत नाही. आता 40 आमदारांचा जो गट फुटलेला होता ते म्हणजेच शिवसेना नाही असा सुद्धा कपिल सिब्बल यांचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाने एकनाथ शिंदे गट हा व्यतीत झालेला आहे. बघा म्हणजे एकनाथ शिंदेच्या गटाचं आता काय खरं राहिलेलं नाही. त्यातच मी परवा सुद्धा एक व्हिडिओ केला होता की दोन्ही शिवसेनेचा उद्धव ठाकरे प्रमुख आहेत. म्हणजे शिवसेनेच्या घटनेमध्ये पक्ष प्रमुख हे पद आहे, मुख्य नेता पद नाहीये. त्याच्यामुळं उद्धव ठाकरे सध्या दोन्ही गटाचे प्रमुख आहेत. आणि आता हा जो निकाल आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि या निकालामुळं बघा आता काय झालंय की भारतीय जनता पक्षाला आपली कातडी वाचवायचं पडलंय. या तरुणांचं जे आंदोलन झालंय या आंदोलनामुळं भाजपची पुरती बेजारी झाली आणि भाजप फार बॅकफुटवरती या आंदोलनामुळे गेलेला आहे. आणि त्याच्यामुळं भाजपला असं वाटतं की हे शिंदे पिंदे गेले तिकडं सगळे आपली कातडी वाचवा असं भाजपनं आता धोरण आकारलेलं आहे. त्यामुळं बघा भाजप हे स्वतःचा पक्ष वाचवण्यात आता मग्न आहे. नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी भाजपनं बदलून टाकली. मित्र पक्षांचं लाड कमी केल्यात की तुम्हाला जिकडे जायचंय तिकडे जावा बाबा, मातेत बसा, पण आमचा पक्ष आम्हाला वाचवू दे. आता हे तरुण वर्ग सगळा नाराज झालेला आहे, आमच्या विरोधामध्ये गेलेला आहे. तर
आता सत्ता संघर्ष जो एकनाथ शिंदेचा ह्याचा आहे, तर महापालिका निवडणुका असतील किंवा इतर निवडणुका असतील, यामध्ये आपल्याला पाहिलं की महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना कुठं कुठं वेगळा लढला. तर एकनाथ शिंदे आता सध्या लगी तरी काय कुठल्या आघाडीमध्ये जाणार नाही. मात्र फडणवीस भाजप सर्वात मोठी ताकद निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे आणि मित्र पक्षांना हळूहळू संपवण्याचा घाट सुद्धा घालतोय. हे सुद्धा आपल्याला अनेक वेळा दिसलेलं आहे. म्हणजे बघा, हा जो निवडणूक आयोग आहे किंवा कपिल सिब्बलांनी जे महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत 2018 असतील किंवा इतर काही मुद्दे असतील, या मुद्द्यांमुळे मात्र भारतीय जनता पक्षाची पुरती अडचण झालेली आहे. आता बघा 6 वर्षाचं बारकं उपोषणाला गलत होगा तो क्या कोई समर्थन नहीं कर सकता है? भारी से भारी संख्या में जितना लोग दिल्ली जंतर मंतर प्रोटेस्ट में थे उतना लोग इसमें भी आइए ताकि ऐसे भ्रष्टाचारी सरकार का हम लोग इस्तीफा ले सके. आवाज में इतना दम है कि सरकार हिल जाएगी. जरूर हिलेगी. बिहार के 14 करोड़ जनता उनको हिला उखाड़ फेंकेगी. काहे की सम्राट चौधरी जी का ये मिथिलेश तिवारी जी क्या ये मिथिलेश तिवारी जी कभी नहीं हटेंगे क्या? वैसा बहुत शिक्षा मंत्री और बहुत और सरकार तो जेएनजी से परेशान है और जेन अल्फा भी मैदान में कूद गए हैं, तब सरकार का क्या हालत होगा? अब ये तो सबको पता है कि भ्रष्टाचारी सरकार है, तो इस्तीफा दे ही दे, उसी में अच्छा रहेगा. इस्तीफा के नीचे और ऊपर कहीं जाइए नहीं. इस्तीफा से नीचे नहीं बात कीजिएगा. अर्जुन की तरह एकदम इसको जो है चिड़ै का आंख दिख रहा है. बस ये लोग इतने दिन से भूखे हैं. कहना चाह रहे कि अगर मिथिलेश तिवारी नहीं तो सम्राट चौधरी का बच्चा बच्ची नहीं खाता तो उनको प्यार से खिलाया जाता. और अभी भैया और दीदी भूखे हैं तो कोई इनसे मिलने भी आया अभी तक. तुम कौन से क्लास में पढ़ते हो? हम 1 क्लास में पढ़ते हैं. अभी हम बच्चा है, हम बढ़ाएंगे. मेरे साथ भी ऐसा हो सकता है. उसीलिए पहले ये भ्रष्टाचारी सरकार को उखाड़ फेंक डालेंगे. बघा, लहान मुलं उपोषणाला बसलेले आहे ते. अगर लाठी चलेगा तो पहले लाठी हम खाएंगे. अगर जेल भी जाने का मुसीबत आ जाए तो जाएंगे. गोली भी चलेगा तो खाएंगे. पर भ्रष्टाचारी सरकार को उखाड़ की देशभर आता आंदोलन सुरू झालेले आहे ते आणि यामुळं 52 कोटीचा हा घोटाळा हा राज्य शासनाने जो डिक्लेअर बघा, ये 6 साल के बच्चे से क्या आप जानते हैं देश की राजधानी दिल्ली में फिर से लोग सड़कों पर उतरे हुए हैं. कांग्रेस की कोर्ट थी अमित शाह के इस्तीफे को लेकर सड़कों पर उतरे हुए हैं और बीएनएस की धारा का हवाला देते हुए प्रशासन मुस्तैद है, रोकने की कोशिश कर रहा है. तस्वीरें हम दिखाते हैं. आगे ये तस्वीर आप देखिएगा. प्रशासन ने मुस्तैदी के साथ यहाँ रोकने की कोशिश की है और बड़े बड़े बैरिकेड्स यहाँ पर लगा दिए गए हैं क्योंकि कांग्रेस के कार्यकर्ताओं बघा हे आई कांट बिलीव कि बिहार आता पुलिस सध्या आई कांट बिलीव कि बिहार पुलिस के ये दिन आ चुके हैं जिस स्टेट त्या बारक्या पोराला हाईएस्ट हो वो क्रिमिनल को पकड़ने की जगह एक 6 साल के बच्चे को डिटेन कर रही है. वो भी किस लिए? तो उसने प्रोटेस्ट कर रहे छात्रों की आवाज उठाई. बिहार पुलिस की एसपी छोटे ते बारकं पोरग सच्चा सौदा प्रमुख राम रहीम जेल से बाहर निकला है. राम रहीम को 21 दिन की फरलो मिली. 10 सालों में 17वीं बार राम रहीम जेल से बाहर आया है. 2017 में रेप और हत्या के मामले में दोषी ठहराया गया. सोचिए, कई महीने में उसे मई महीने में 30 दिन की उसे छूट मिली. अब हे सगळं लोकांना दिसतंय आता. हे पोलिसांबद्दल महिला बोलायला लागलेल्या आहेत, त्या लोक बोलायला लागलेले आहेत. कॉकरोच म्हणजे जनता पार्टी कभी दिमागी नक्सल पार्टी, अब सरकार आता- में नया आगे है कुत्ता जनता पार्टी. अब क्या करे, सरकार की सहमति होती है लोगों को कभी कॉकरोच बोलने की, कभी कुत्ता बोलने की. एक सरकार है जो सुधरने का नाम नहीं ले रही है और एक ये लोग कुछ लोग हैं जो चाहते हैं कि वो बदलाव हो, चाहे वो शिक्षा का हो, महंगाई का हो, बेरोजगारी का हो, लेकिन एक सरकार बघा. को कुछ कहने से थकते नहीं, पीछे नहीं हटते हैं. हे भाजपच्या विरोधामध्ये सध्या सुरू आहे. मुझे बंद करेगा ना जब हे आंदोलन भाजपच्या विरोधामध्ये सध्या जोरदार सुरू आहे ते सगळीकडं आणि भाजपची नैया अभी डुबने के पार है.
आता हे सगळं भाजपच्या विरोधामध्ये देशभर आंदोलन सुरू आहे. आता जर भाजपच्या विरोधामध्ये जर आंदोलन जर अशी सुरू झाली, बघा कालचं आंदोलन आहे बिहार मधला, राहुल गांधी यांची जी सभा झाली पुण्यातली, हर जगह कांग्रेस से पिछड़ती नजर आ रही है। जमीन पर तो इनकी हालत खराब ही है, सोशल मीडिया पर भी ये लोग कांग्रेस से पीछे चल रहे हैं। केवल इंस्टाग्राम की बात करें तो यहाँ पर फॉलोअर्स के मामले में कांग्रेस आगे है ही, रीच के मामले में भी कांग्रेस बीजेपी से कई गुना आगे चल रही है। दोनों पार्टियों के ऑफिशियल इंस्टा हैंडल्स के पिछले 50 रील्स को देखा जाए तो आपको बहुत बड़ा अंतर नजर आएगा। पिछले 50 रील में ही आईएनसी के 45 मिलियन से ज्यादा व्यूज हैं, जिसमें सबसे ज्यादा वायरल है राहुल गांधी की छात्रों की गूंज कार्यक्रम वाली ये रील। इस अकेली रील की रीच 8.6 मिलियन है। जबकि बीजेपी की बात करें तो पिछली 50 रील में इनके 20 मिलियन व्यूज है, जिसमें सबसे ज्यादा हिटिंग लगभग 1.7 मिलियन है। कमेंट्स की भी बात करें तो बीजेपी की रील्स पर ज्यादातर कमेंट नेगेटिव रहते हैं, जबकि कांग्रेस की रील्स पर ज्यादातर कमेंट्स राहुल गांधी के सपोर्ट में रहते हैं। बघा हे सुरू झालंय आता जर असं झालं, पोलिसाला धमकावतात लोक, बघा आता हे सगळं सुरू आहे. आता परिस्थिती अशी झालेली आहे की भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये देशभर जोरदार अशी आंदोलन सुरू आहे. ती म्हणजे जसं 2012-13ला काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये झालं होतं, काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. 12-13ला अण्णा आंदोलन सुरू झालं होतं आणि 2014च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस उलट पालट झालं, भाजप सत्तेत आलं. अशीच काहीशी परिस्थिती आता भारतामध्ये सुरू झालेली आहे. भारतीय जनता पक्षाला गाडून टाकायचं, भारतीय जनता पक्षाची उलट पालट करायचं, असा काहीसा चंग आता लोकांनी बांधलेला आहे आणि लोक सगळी रस्त्यावरती उतरताना आपल्याला दिसत आहेत. मग आता हे जर असं सुरू झालं तर एकनाथ शिंदे नेमकं काय करणार हा सुद्धा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे एकनाथ शिंदे एनडीए म्हणजे भाजप सोबतच राहणार काय, एकनाथ शिंदे तिसरी आघाडी काय तयार करतील एकनाथ शिंदे आणि इतर पक्ष मिळून. म्हणजे आता असं झालंय की नितीश कुमारांचा पक्ष जेडीयू असेल, चिराग पासवानांचा पक्ष असेल किंवा चंद्राबाबू नायडूचा पक्ष असेल, ह्या पक्षांनी सुद्धा हात झटकलेले आहेत. त्यांना असं वाटायला लागलं की भाजप आता बुडतंय आणि बुडता बुडता हे आपल्याला सुद्धा घेऊन बुडेल भाजप. ते पवन कल्याण असेल, हे सगळ्यांचं तेच मत झालेलं आहे की भाजपचं जहाज आता बुडायला लागलेलं आहे आणि बुडता बुडता हे आपल्याला घेऊन बुडतील. त्याच्यामुळं आपण काहीतरी पर्याय काढला पाहिजे, असं काही आताचं सध्याचं चित्र सुरू झालेलं आहे. म्हणजे हे भाजप बुडता बुडता एकनाथ शिंदेना बी घेऊन बुडतंय का, एकनाथ शिंदे दुसरा काय पर्याय काढतील हे सुद्धा बघणं सध्या आता महत्वाचं आहे. म्हणजे एकनाथ शिंदेचं अवघड झालंय. 2-4 वर्षातच बाबा भाजप सोबत गेलं आणि त्यांना स्वप्न बघितलं होतं की आता आपण 50 वर्ष राज्य करणार, आपण झालं की आपला मुलगा मुख्यमंत्री होईल, आपला त्या मुलाचा मुलगा होईल, तरी सुद्धा भाजप जाणार नाही असं एकनाथ शिंदेंना वाटलं होतं. मात्र अशी परिस्थिती सध्या देशामध्ये नाही. देशामध्ये भाजप विरोधामध्ये लाट तयार झाली आणि या लाटेमध्ये सगळेजण वावटून जातील हेही तितकंच खरं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सौम्य भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.